परमेश्वराने माणसाला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेला आहे. शब्द आहेत उत्पत्तीच्या पुस्तकामधले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सेंट ओडिलिया जन्म फ्रान्समधील एका राजपुत्राच्या घरी, वर्ष 660 आणि तिच्या जीवनाचे एकूण 5 टप्पे आपल्याला उलगडून सांगण्यात आलेले असतात. पहिल्या टप्प्यामध्ये तिचा जन्म. ती जेव्हा जन्माला आली तेव्हा राजपुत्र भयंकर चिडला, परमेश्वराला दोष देऊ लागला की मला माझ्या वंशाचा दिवा हवा होता, माझा वारस हवा होता, माझ्यानंतर माझी गादी पुढे चालवणारा मुलगा होता आणि तू मला मुलगी दिलीस. आणि 24 तासाच्या आत त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी आंधळी होती. त्यांनी बराच प्रयत्न केला, सर्व प्रकारचे वैद्य बोलावले आणि सर्वांनी एकच घोषा लावला, मुलगी आंधळी आहे, जन्मापासून आंधळी. राजपुत्राने आदेश दिला की मुलगी नष्ट करा. आईला सांगण्यात आलं. आई बिचारी खिन्न झाली. कसं तरी 2-3 महिने तिने त्या बाळाला लपवून ठेवलं. परंतु आता राजघराण्यामध्ये छोटीशी बालिका वाढत होती, आंधळी होती. हळूहळू तिचा आवाज सुरू झालेला. तिला पुन्हा त्या राजघराण्यामध्ये ठेवणं अशक्य होत होतं. अशा वेळेला राजमातेने त्या बाळाला एका कॉन्व्हेंटमध्ये नेऊन ठेवलं. कॉन्व्हेंटमध्ये ह्या आंधळ्या मुलीचं संगोपन सिस्टरांनी केलं. जसजशी ती मोठी होत गेली तसतसं तिला धर्मशिक्षण दिलं. तिच्या मनाची संपूर्ण तयारी केली. दरम्यानच्या काळात रेगेन्सबर्ग येथील बिशपांना साक्षात्कार झाला की अमुक एका कॉन्व्हेंटमध्ये एक मुलगी आहे. ती मुलगी जन्मापासून आंधळी आहे. अजूनही तिने बाप्तिस्मा घेतलेला नाही. तुम्ही जाऊन तिला प्रौढांचा बाप्तिस्मा द्या. त्यामध्ये बाप्तिस्मा, दृढीकरण, प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत अशा 3 प्रवेश साक्रामेंतांचा समावेश होता. आणि ज्या वेळेला बिशपांनी तिच्या कपाळावरती पवित्र तेलाची खूण काढली, त्या क्षणाला त्या मुलीने डोळे उघडले. 12-13 वर्षांची ती मुलगी. तिने बिशपांना पाहताच हंबरडा फोडला, मोठ्या आनंदाने किंकाळी फोडली. हेच ते बिशप मला येशूकडे घेऊन जाण्यासाठी आले आहे. आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरला. मुलगी अशा प्रकारे व्यवस्थित झालेली आहे ही बातमी राजघराण्यामध्ये येऊन धडकली. तोपर्यंत त्या राजघराण्यामध्ये 2-3 मुलं जन्माला आलेली. त्यातल्या मोठ्या भावाने जाऊन ह्या मुलीला आपल्या घरी आणलं. तिला पाहताच राजाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. राजाने आदेश दिला की हा मुलीला मारून टाका. इतकंच नाही तर तिला इथे बोलावणाऱ्या मुलाच्या डोक्यावरती त्याने प्रहार केला आणि तो मुलगा निश्चित पडला, जवळजवळ मेल्यामध्ये जमा झालेला. मुलगी पुढे सरसावली. तिने त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो मुलगा जिवंत झाला. हा प्रसंग पाहिल्यानंतर राजा हादरला. त्या राजाने आदेश दिला की हिचा पाठलाग करा, तिला पकडा. परंतु तोपर्यंत ही मुलगी सुसाट वेगाने धावत सुटलेली अरण्याच्या दिशेने. सैन्य तिच्याकडे येऊन पोहोचेपर्यंत एक दगड दुभंगला आणि त्याने तिला मध्ये घेतलं. सैन्य निघून गेलं. पुन्हा दगड उघडा झाला आणि ही मुलगी सुखरूपपणे तिथून बाहेर आली. त्यानंतर ती कॉन्व्हेंटच्या पायऱ्या चढली, सिस्टर झाली आणि एका संस्थेची संस्थापिका बनली. 720 साली मरण पावली. ख्रिस्त सभेने तिला संत म्हणून घोषित केलेला आहे. अंध व्यक्तींची आश्रयदाती म्हणून सन्मानित केलेला आहे. 18 जुलै रोजी तिचा सण साजरा केला जात असतो. हा संपूर्ण प्रसंग एक महत्त्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करत आहे की माणूस जन्मापासून कसाही असो, परंतु त्याच्या ठायी ईश्वरी अंश दडलेला असतो.
प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप असते. प्रतिमा अशासाठी की ती आरशामध्ये बघितलेल्या प्रतिमेसारखी दिसत असते, हुबेहूब परमेश्वरासारखी. प्रतिरूप अशासाठी की प्रतिरूप म्हटल्यानंतर इमाजीसारख्या वस्तूला आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. तसा माणसामधील परमेश्वराला देखील आपण स्पर्श करू शकतो. अशा प्रकारची मानवी जीवनाची प्रतिमा आज आपण संत मायकलच्या नोवेनाचा दिवस साजरा करत आहोत. संत मायकल म्हणजे देवासारखा कोण आहे? देवासारखा प्रत्येक माणूस आहे. सर्पाने आदाम आणि एवा ह्यांना भुलवलं आणि त्यांना सांगितलं की हे फळ जर तुम्ही खाल्लं तर तुम्ही देवासारखे व्हाल. परंतु ते आधीच देवासारखे नव्हते का? होय. परंतु सैतानाने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे फळ खाल्लं तरच देवासारखे व्हाल. आज जगसुद्धा माणसाला सांगत असतं की जर तुमच्याकडे हा मोबाईल असला तर तुम्ही सर्वांसारखे व्हाल, ही गाडी असली तर समाजात मान मिळेल, अशा प्रकारचं घर बांधलं तर समाजामध्ये तुमचा सन्मान केला जाईल, अशा प्रकारचे कपडे घातले तर तुम्ही परफेक्ट मॅन बनाल. जग अशा प्रकारच्या नाशवंत वस्तूमध्ये मानवी जीवनाची प्रतिष्ठा शोधत असतं. परंतु परमेश्वराने मानवी जीवनाची प्रतिमा आधीच ठरवलेली आहे. 100 रुपयाच्या नोटेचं उदाहरण बघा. ही नोट तुम्ही कुठेही ठेवली तरी तिची किंमत मुळीच कमी होत नाही. मग ती भिकाऱ्याच्या कटोऱ्यात असो, राजाच्या खजिन्यात असो, मासळीच्या पाठीमध्ये पडलेली असो, कोळशाच्या खाणीमध्ये असो, की शेणाच्या पोवरती असो, रस्त्यामध्ये धूळ खात पडलेली असो, की देवळाच्या कशींमध्ये असो, त्या कागदाची किंमत 100 रुपयेच राहते. ती किंमत कधीच कमी होत नाही, कारण त्या नोटेवरती गव्हर्नरची सही असते, एक विशिष्ट नंबर असतो. तसा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावरती पवित्र आत्म्याचा न पुसला जाणारा ठसा उमटवण्यात आलेला आहे. जशी प्रत्येक नोट वेगळी असते तसा प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारची मानवी प्रतिष्ठा दिलेली आहे आणि म्हणूनच ह्या मानवी प्रतिष्ठेचे 5 पैलू आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत. पहिला पैलू आहे परमेश्वराने निर्माण केलेली सुंदर अशी प्रतिकृती, मानव. स्तोत्र 139 आपल्याला सांगतं की तू मातेच्या गर्भाशयात असतानाच, तुझी जडणघडण होत असताना तुझी आकृती मला ठाऊक होती. तू आईच्या उदरामध्ये पिंड रूपाने आकार घेत होता तेव्हा मीच तुझी जुळवाजुळव करत होतो. साक्षात परमेश्वराने आपली निर्मिती केलेली आहे हे माणसाने कधी विसरू नये. दुसऱ्या टप्प्यामध्ये मानवाची जडणघडण, की एखाद्या बीचं सुंदर अशा झाडामध्ये रूपांतर व्हावं, तसं प्रत्येक मानवी व्यक्तीचं रूपांतर परिपूर्ण अशा माणसामध्ये होत राहतं. ही जडणघडण होत असताना महत्त्वाचा मुद्दा असतो संस्कार. मनुष्य ज्या वातावरणामध्ये लहानाचा मोठा होत असतो त्या वातावरणामध्ये त्याच्या मानवी प्रतिष्ठेचे पैलू उलगडत जातात. म्हणून माणसाने आपली ही प्रतिष्ठा लक्षात ठेवायची आणि आपल्यावरती चांगले संस्कार होतील याची काळजी घ्यायची. या जगामध्ये जन्माला येणारं प्रत्येक बालक जणू काही असा संदेश घेऊन येत असतं की परमेश्वर माणसाबाबतीत अजून निराश झालेला नाही. माणूस अजूनही देवाची प्रतिमा होऊ शकतो ह्यावरती माणसाची खात्री असते. म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये ख्रिस्त सभा आपल्याला काही संस्कार साक्रामेंट देत असते. ह्या साक्रामेंटाद्वारे मानवी प्रतिष्ठा अजून उजळून निघत असते. बाप्तिस्म्याद्वारे आपण परमेश्वराची लेकरं बनतो. दृढीकरण साक्रामेंटाद्वारे पवित्र आत्म्याचं मंदिर बनतो आणि ख्रिस्त शरीर साक्रामेंटाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं जे अवयव बनतो. पवित्र त्रैक्य आपल्यामध्ये येऊन वस्ती करत असतं. अशा प्रकारे माणूस म्हणजे
साक्रामेंताची चालती फिरती पेटी बनत असतं. हा झाला तिसरा टप्पा. आणि चौथा टप्पा आहे की जशी आपल्याला प्रतिष्ठा लाभलेली आहे तशी ह्या जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अशी प्रतिष्ठा लाभलेली आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या व्यक्तीशी परस्पर संबंध ठेवत असताना माणसाने विसरायचं नसतं की जशी मला ईश्वरी प्रतिमा लाभलेली आहे तशी दुसऱ्या व्यक्तीला देखील ईश्वरी प्रतिष्ठा लाभलेली आहे. संत मायकल महादूत, तो नुसता महादूतच नाही तर साक्रामेंताच्या पेटीचा संरक्षक दूत आहे, पोप महोदयांचा रक्षक दूत आहे. अगदी त्याप्रमाणे आपण देखील ह्या जगामध्ये एकमेकांचे रक्षक दूत बनायचं, एकमेकांची प्रतिष्ठा वाढवत राहायचं, बदनामीसारख्या गोष्टीपासून दूर राहायचं, कौतुक आणि प्रशंसा ह्याद्वारे दुसऱ्यांना फुलवत ठेवायचं. दुसऱ्यांच्या जीवनातील बाग फुलवल्यामुळे त्याचा सुगंध आपल्या अंतःकरणात दरवळत असतो, हा संतांचा अनुभव आहे. आणि म्हणूनच 5व्या टप्प्यामध्ये ह्या प्रतिमेचा किंवा प्रतिष्ठेचा कळस म्हणजे पावित्र्याच्या दिशेने सुरू केलेली वाटचाल, की हे परमेश्वरा, आमची अंतःकरणे तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होत नाहीत, असं संत अगस्तीनने म्हटलं. अगदी त्याप्रमाणे मानवी जीवनाची प्रतिष्ठा कशात आहे? परमेश्वराच्या दिशेने वाटचाल करण्यात आहे. की प्रत्येक दिवशी एक एक टप्पा ओलांडून आपण परमेश्वराच्या जवळ जाणं गरजेचं आहे. त्यासाठी जोपासायची असते आध्यात्मिकता, अशी आध्यात्मिकता की जी स्वतःची प्रतिष्ठा अबाधित राखील, परमेश्वराचा गौरव करील, समाजाचं कल्याण करील. असं सर्वांग परिपूर्ण अध्यात्म जोपासण्यासाठी संत मायकलकडून प्रेरणा घेऊया. की संत मायकलने ज्याप्रमाणे दुष्ट शक्तीचा बिमोड केला, अहोरात्र परमेश्वराची आराधना केली आणि गरजवंतांच्या मदतीसाठी तो धावत राहिला, तसंही आपल्याला करता यावं म्हणून ह्या मिस्सामध्ये प्रार्थना करूया. कारण उत्पत्तीचं पुस्तक आपल्याला सांगतं, परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे.